जर तुम्हाला सत्याचा मार्ग स्वीकारून खरोखर सफल समृद्ध जीवन पाहिजे असेल तर तुमच्यासाठी आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील विजया एकादशीचं पावन व्रत, जे यावेळी 13 फेब्रुवारीला करायचं आहे आणि विधीसहित व्रत केलं तर अद्भुत लाभ होईल. चला जाणून घेऊया याचा पूर्ण विधी. दशमीच्या दिवशी सोनं, चांदी, तांब अथवा मातीचा एक कलश स्थापन करून त्यात पाणी भरून त्यात पल्लव टाकावं. त्यावर भगवान नारायणाचा सुवर्णमय विग्रह स्थापन करावा. नंतर एकादशीच्या दिवशी पहाटे स्नान करावं. कलश पुन्हा स्थापित करावा. माळ, चंदन, सुपारी व नारळ इत्यादीद्वारे विशेष रूपात त्यांचं पूजन करावं. कलशावर सप्तधान्य अर्थात गहू, जव, तांदूळ, मूग, चणे, उडीद आणि तीळ ठेवावे. गंध, धूप, दीप आणि विविध प्रकारचा नैवेद्य दाखवून पूजन करावं. कलशासमोर बसून उत्तम कथा, वार्ता इत्यादींद्वारे संपूर्ण दिवस व्यतीत करावा आणि रात्री सुद्धा तिथे जागरण करावं. अखंड व्रताच्या सिद्धीसाठी तुपाचा दिवा लावावा. नंतर द्वादशीच्या दिवशी सूर्योदय झाल्यावर हा कलश एखाद्या जलाशयाजवळ म्हणजे नदी, झरा किंवा तलावाकाठी स्थापित करावा आणि त्याची विधिवत पूजा करून देव प्रतिमेसह तो कलश वेदवेत्ता ब्राह्मणाला दान करावा. कलशासोबत आणखीनही काही मोठं दान दिलं पाहिजे. जे लोक या विधीनुसार व्रत करतात त्यांना इहलोकात विजय प्राप्त होतो आणि त्यांचा परलोकही अक्षय टिकून राहतो. हा प्रसंग पठण आणि श्रवण केल्याने वाजपेयी यज्ञाचं फळ मिळतं. एकादशी तिथीची वेळ आहे 12 फेब्रुवारीला दुपारी 12:22 पासून 13 फेब्रुवारीला दुपारी 2:25 व्रत 13 तारखेला करायचं आहे. एकादशीच्या दिवशी तांदूळ व त्यापासून बनवलेले पदार्थ सेवन करणं वर्ज्य आहे.